नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर, को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, लाईफ बॉय, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराठझोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मार्वे रोड मालाड इथे राहणाऱ्या छाया दीपक तळपदे या सासूबाई आणि तृप्ती अनुराग तळपदे या सूनबाई. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमच्या गणपतीला 120 वर्ष पूर्ण झालेली आहेत यावर्षी. माझे सासरे लहान होते तेव्हापासून ते गणपती आणत असत. मोदक बनवायला येत होते आणि माझ्या सासूबाईंना ते माहिती नव्हतं आणि त्या इतक्या सरप्राईज झाल्या, तुला अरे मोदक येतात, उकडीचे मोदक येतात आणि किती छान. आणि शेजारी बाजारांना बोलवून त्यांनी ते मोदक मी बनवलेले दाखवले होते. गणपती येणार आणि त्याच्या जवळजवळ एक नेक्स्ट मंथमध्ये मला दुबईला जायचं होतं आणि मामानी माझा पासपोर्ट त्यावेळेस बनत नव्हता आणि तो मामानी मला बनवून दिला. ती मला गणपतीतली आठवण आहे. त्या वर्षीपासून आजपर्यंत दरवर्षी गणपतीला मोदक बनवायचे हे फक्त तृप्तीचे हातचे आणि मीच मोदक बनवते ते. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? इकडलंच, मुंबईमधलंच. मुंबईत कुठे? मुंबई माहीम. आणि तुमचं? दादर. घ्या तुम्ही आधी उखाणा घ्या. लाजऱ्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, अनुरागचं नाव घेतेत होम मिनिस्टरसाठी खास. काय चेहरा खुल्लाय बघा त्यांचा. द्या ओळख करून सगळ्यांची. ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. माझे मिस्टर, नमस्कार. माझी आई, नमस्कार. माझ्या नणंदबाई, नमस्कार. त्या धाकट्या नणंदबाई, हो. हे त्यांचे मिस्टर, नमस्कार. ते आमचे शेजारी, नमस्कार. ही माझी बालपणीची मैत्रीण, नमस्कार. ती तिची आई, बरं. त्याच्यानंतर भैरवीताई, या माझ्या नणंदबाईंच्या जावबाई आहेत. नमस्कार. हां, त्या मानसी गुरव, त्या नणंदबाईंच्या विहीणबाई आहेत. बरं बरं बरं. आणि ते आमचे शेजारी आहेत. माझी मामी आहे, हो हो. ही माझी मुलगी स्वरा, हॅलो. आणि तिची बेस्ट फ्रेंड अनघा. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान, मस्त. आणि तुमचं बालपण? छान, एकदम सुंदर. मग तुमच्याकडे गणपती किती वर्ष? 120 वर्ष झाली यावर्षी तळपदेंच्या कुटुंबात गणपतीला. हो हो. 120 वर्षापूर्वी गणपतीची प्रतिष्ठापना कुठे झाली? ठाकूरद्वार भीमरावाडीत. तिथे माझे सासरे लहान होते बर. तर त्यावेळी त्यांनी हट्ट धरला आईकडे की सगळ्यांच्या घरात, कारण त्यावेळी वाडीत प्रत्येकाकडे गणपती येत असे, सार्वजनिक गणपती केवढे गाजतात अजूनही. तर त्यांनी सांगितलं नाही आई आपण गणपती आणायचा, आणि त्यांनी आणायला सुरुवात केली. पण ती प्रथा आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. 120 वर्ष झाली गणपती. 122वं वर्ष हे. हे हां, या वर्षी 122वं वर्ष. गेल्या बरोबर. वर्षी 121 वर्ष आम्ही सेलिब्रेट केली. माहेरी तुमच्या गणपती होता? माझ्या माहेरी गणपती असतो, तिथे 30 वर्ष झाले. मग आता सासूबाईंनी काय काय शिकवलंय? आम्ही पाठारे प्रभू, आमच्याकडे पाठारे प्रभूंकडे काही खासियत बनवली जाते, जसं अननसाचे सांबारे आहे, बर. ते मी शिकले त्यांच्याकडून. बाकीचे अजून बरेच प्रकारचे पाठारे प्रभूंचे. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्षात एक अननसाचं सांबार नाही, शिकले भरपूर. गणपतीसाठी गणपतीसाठी काय काय असतं जरा सांगा ना आम्हाला, तुमच्याकडे कसं कसं असतं? गणपतीचं स्थापना झाल्यावरती आम्ही आरती करतो छानपैकी. हो. आजूबाजूची मंडळी सगळी येतात आरतीला. मुलांनाही ओरडायला लावतो जोर जोरात आरती, अगदी आवाज घुमला पाहिजे सगळ्या बिल्डिंगमध्ये. आणि प्रसाद करतो. त्या दिवशी मोदकाचं, उकडीच्या मोदकाचं सुंदरपैकी जेवण असतं. अननसाचे सांबारे हीच बनवते, माझ्याकडून शिकली आणि आता हीच एक्सपर्ट झाली आहे त्याच्यामध्ये. तर तिला देते मी, त्याच्यात जराही मध्ये मध्ये ढवळाढवळ करत नाही, तीच करते ते पूर्णपणे. आणि त्या प्रसादाच्या जेवणाला चवही ना खूप सुंदर चव येते. आणि मग किती दिवस असतो गणपती? 5 दिवस. पण मग आता मला सांगा, तुम्ही यांच्या कुटुंबात कसे काय आल्या? म्हणजे लग्न झाल्यानंतर पण अरेंज कसं मॅरेज. काय? अरेंज मॅरेज झालं आमचं. काय हो, कुठे, कसं काय? मी ॲक्च्युली दुबईला होतो जॉबला आणि वय म्हणजे झालं होतं लग्नाचं आणि खूप इंडियामध्ये माहिती आहे कसं असतं की लग्न करायचं आता की वय होते, त्यामुळे आय केम हिअर आणि त्याच्यानंतर तो प्रोसेस सगळा सुरू झाला. सो मी फार काही मुली बघितल्या नाहीत. किती वर्ष होता दुबईत? 6-7 वर्ष होता. सो त्याच्यानंतर आमच्याच आईच्याच एक क्लोज फ्रेंड होती, त्यांच्या ओळखीची तृप्ती. सो म्हणजे तृप्तीची टीचर ती ॲक्च्युली, सो रंजना म्हणून. तर त्यांच्या थ्रू आमची तृप्तीची ओळख झाली आणि मग ते सगळं झालं. कशी ओळख झाली? रंजिताई, म्हणजे त्यांच्याकडे मी ब्युटिशियनचा कोर्स केला, त्यांनी केलं. तर आई मुली बघत होत्या, त्यांनी मैत्रिणीला सांगितलं की मी असे अनुरागसाठी मुलगी बघते. ते म्हणजे थांब, बघू नकोस, माझ्याकडे एक मुलगी, तिच्याशीच लग्न करायचं, दुसरं कोणाशी नाही करायचं.
असं. आणि मग आम्ही भेटलो, म्हणजे आम्ही भेटलो. सगळ्यात पहिले मी सासूबाईंना भेटले. मग त्या तिथे त्यांच्या पार्लरमध्ये आल्या होत्या. आम्ही तिथे दोघीजणी भेटलो. मग त्यांनी त्यांच्या घरी माझे आई वडील, माझे मावशीचे मिस्टर आणि मी असे आम्ही चौघंजणं त्यांच्या घरी गेलो. आणि तुम्ही ठरवलं दोघे 4 कधी भेटला? दिवसांनी. लग्नानंतरच. नाही लग्नानंतर पण सॉरी, आधी ह्याच्यानंतर आधी नाहीच. नाही. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा बघायला. म्हणजे एरवी मुलीला बघायला मुलाकडले येतात, आम्ही मुलगा बघायला त्यांच्या घरी गेलो. काय हो, कसं वाटलं तेव्हा? म्हणजे मला एक गोष्ट तिची आवडली की शी इज अ ब्युटिशियन ॲक्च्युली, आणि ती कामावरनं डायरेक्टली आमच्या घरी आली होती. सो शी डेंट गो टू अवर हाऊस आणि तिकडे जाऊन तयार होऊन मेकअप करून नवीन दुसरा काही ड्रेस घालून आली असं नाही. ती डायरेक्टली तिच्या कामावरनं आमच्याकडे भेटायला आली. ती गोष्ट मला तिची आवडली आणि तिथे मी तिला सिलेक्ट केलं. का हो तुम्ही असं गेलात? तशाच गेलात का? नाही, मला असं वाटत होतं की आपण जसे आहोत तसंच जावं, मेकअप करून. उगाच नंतर तो मेकअप उतरणारच आहे, तो खरं रूप दिसणारच आहे. तर जसं आहे तसंच जावं. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्षापूर्वी लग्न झालं. त्यानंतर तुमच्या घरातला गणपती गणेशोत्सव जो काही आहे तो अत्यंत उत्साहामध्ये तुम्ही साजरा करताय, हो हो की नाही? हो हो 12 वर्ष. मग आता जशी कामं आहेत ती वाटून घेतलेली असतात 5 दिवसातली. हो, वाटून घेतलेले असतात. म्हणजे आमच्याकडे कामांसाठी कोणीच थांबत नाही. ज्याला जे काम दिसेल तो ते करून टाकतो. किती जण असतात उत्सवाला घरी आता? आता आम्ही 4 जण आणि अनुराच्या मामी येतात, त्या असतात, मामा मामी असतात, त्या येतात. आणखीन अजून इतर बाईक मावशी येते. आणि बाकी येणं जाणं असतं असतं. माझ्या घरचे येतात. म्हणजे वर्दळ असते, हां हां, हो की नाही? हो हो. दोघांमध्ये मुलगा आणि सून याच्यामध्ये सल्ला द्यायचाच झाला तर कोणाला द्या? मुलाने जरा आतताईपणा कमी करावा. कधी कधी तिलाही टॉर्चर होतो त्याचा. दुबईचा तो वाळवंटातला गरमपणा आहे ना, तो आता कमी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा व्यवसाय आहे असं तुम्ही सांगितलं. जेव्हा गजांत लक्ष्मी मला दिली तेव्हा काय, म्हणजे कशा पद्धतीचं? मी स्वतः आर्टिस्ट बेस्ड आहे. मी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून टेक्स्टाईल डिझायनिंगचा कोर्स त्यावेळी केला होता आणि मी गोल्ड मेडलिस्ट आहे. क्या बात आहे, अरे वा. तर हातात कला आहेच, त्यामुळे मी हळूहळू, म्हणजे मी त्यावेळी टेक्स्टाईल डिझाईनचं बिझनेस बरेच वर्ष केला, जॉबही केला खटाव मिलमध्ये. पण त्यानंतर माझं लक्ष काही एका ठिकाणी लागलं नाही. तर मी हे इमिटेशन ज्वेलरीच्या मध्ये जरा लक्ष घालायला सुरुवात केली. सुरुवातीला मी 120 रुपयाचं फक्त मटेरियल आणलं भुलेश्वरवरून आणि 2-3 जी काही गळ्यातली केली आणि मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सगळं अगं किती छान करते. आणि तेव्हापासून जो बिझनेस माझा वाढत गेला आहे आणि आमच्या ओळखीची मंडळी एवढी आमच्याकडे नेहमीच विचारणा करत असतात की नवीन काही डिझाईन बनवलं असेल तर दाखव. आणि मी बनवतच असते. माझी डिझाईन माझ्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने नवीन नवीन बनवत असते. आणि हिचा मला एवढा म्हणजे हात मला लाभलेला आहे की ती मुलगी स्वतःचं काम सांभाळून माझं फुल मार्केटिंग ती करते. अरे वा. मी स्वतः कुठेही जाऊ शकत नाही. मी फक्त बनवते आणि ती विकण्याचा कार्यक्रम करते. चांगला रिस्पॉन्स. चांगला रिस्पॉन्स. खूप छान. आणि कुठे करता मग हे सगळं तुम्ही? फॅक्टरी वर्कर्सकडे देते. वर्कर्स आमचे कारागीर आहेत. ओके. हां, या डिझाईन बनवताना आम्ही कारागिरांकडून करून घेतो आणि मग डिजिटल मार्केटिंग मिस्टर बघतात आणि सगळं मीडिया मार्केटिंग आणि माझं. पण आता तुम्ही एक काम करा, याला आणखी जोड म्हणून झी मराठीचं होम मिनिस्टर ऍप आहे, त्याच्यावरती सुद्धा आता ऍपवर तुमचं नाव रजिस्टर करा. नक्की नक्की. म्हणजे आहे त्यापेक्षा आणखीन हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा ही आमची इच्छा आणि प्रार्थना. तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करून दोघींना एक आव्हान देणार आहे आणि मला बघायचं आहे किती बक्षीस मिळवणार. एकावर एक निरांजन ठेवत मनोरा रचायचा आहे. एक निरांजन तुम्ही ठेवायचं, दुसरं त्यावर तुम्ही ठेवायचं. 15 निरांजनांचा मनोरा उभा करायचा 1 मिनिटामध्ये. शांतपणे खेळ खेळा. कुटुंबात कसं, संसारात कसं, कुठे जेव्हा लागतं ती मदत लागते तेव्हा सासूबाई आधार देतात, कधी सुनबाई तुम्ही आधार देता, त्यांनी सांगितलं तसंच. असाच काहीसा हा खेळ. वेळ 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 4 5 6 7 बॅलन्स चेक बघा. 8 9 10 11 12 13 14
अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. खाण्याच्या आधी आणि नंतर लाईफबॉयने हात धुवायला विसरू नका. प्रसादाचा स्वीकार स्वच्छ हातानेच करा. चला सुरुवात करूया आजच्या या गप्पांना. पुढच्या टप्प्यावर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हा दोघींबद्दल घरातल्यांना काय म्हणायचंय ते ऐकायचंय. मुलगी छानच आहे, कष्टाळू आहे. बोलता जे उत्तर आहे ते आमच्या दिशेने तुम्ही दाखवायचं. हां, एकीकडे सासू एकीकडे सुनबाई लिहिलेलं आहे. आणि बघूया दोघींपैकी जास्त गुण कोणाला मिळतात आणि मुलगा कोणाला मिळवून देतो. हां, या दोघींमध्ये जेवण कोण चांगलं बनवतं? का हो असं म्हणतात ते? त्या खरंच छान जेवण करतात. मला पारंपरिक पदार्थ करायला कंटाळा येतो. बरं. मला आपले ह्याचे जंक फूड ते आवडतं बनवायला. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त एन्जॉय करते कुकिंग करायला. म्हणून त्यांनी सांगितलं. इतकी वर्ष 12 वर्षात जे मनात होतं ते बोलतायत आज. अगदी. तुमच्या मुलीचा जेव्हा अभ्यास करायचा असतो स्वराचा, तेव्हा अभ्यास घेताना या दोघींपैकी कोण जास्त ओरडतं? सासूबाई? कारण की आईच अभ्यास घेते तिचा. आम्ही दोघं आम्ही बघतच नाही. दोघींपैकी जास्त वेळ फोनवर कोण बोलतं? सुनबाई. या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं? सासूबाईंचं? आईचं? घरी जायचंय ना. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, दोघींपैकी तुमचं कौतुक जास्त कोण करतं? बघितलं? तिला घरी यायचंय म्हणून. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. बरं, तुमच्याबद्दल काही आरोप आलेले आहेत दोघींबद्दल. तुम्ही मुलीला खूप धाकात ठेवता असा सुनबाईंवर आरोप आहे. नाही, तेवढं नाही. काय हो सासूबाई, खरं आहे? नाही, तसं काही नाही आहे ती धाकात वगैरे ठेवत. उलट ती तशी मुलगी पण तशी नाही आहे, शाणी आहे ती. सुनेला उशीर झाला की तुम्हाला चैन पडत नाही सासूबाई? गोष्ट खरी आहे. हां, नाही चैन पडत. ती तिच्या कामासाठी बाहेर गेलेली असते. ऑफिसच्या वेळेच्या नंतर इतरही तिच्या ज्या ऑर्डर्स असतात आमच्या, त्या माल आणणं किंवा नेणं, ते ती सकाळी जाऊन जाताना सांगते की आई मला आज उशीर होईल. पण माझी घालमेल चालू होते एकदा 6 वाजून गेले की. किती मस्त. हां, असं सासू सुनेचं नातं सगळीकडे. त्या जसं मगाशी म्हणाल्या की सासूबाई
चांगली मिळणं हे एक भाग्याचं आहे. खरी गोष्ट. तसं आहे म्हणजे तुमच्याकडे. हो. सुनबाई, तुम्ही खूप चिडचिड करता. करते, कधी कधी होते चिडचिड. होते. सासूबाई, तुम्ही स्वतःच म्हणणं खरं करता. हो, कबूल आहे. खरंय? कबूल आहे. कधी कधी. थांबा, मुलाला विचारूया. काय हो, खरंय? हो 100%. शक्यतो तुम्हाला उशिरा उठायला आवडतं. हो. हो. तुम्हाला बोलायला खूप आवडतं. खूप खूप बोलते मी. हो, आम्हाला आत्ता कळलं. तुम्ही अतिस्पष्ट वक्तेपणा आहे तुमचा. हो आहे. त्याच्यामुळे कधी कधी समोरच्याला दुखावतो. हो, समोरच्याला असं वाटतं की बाई खूप रूढ आहे म्हणून. हो, आहे तसं माझं स्वभाव. असं होतं. हो. तुम्ही सुद्धा नवीन लग्न करून गेलात, त्या तुमचाही त्यांच्याबद्दल असाच समज झाला होता. मी त्यांना ओळखतच नव्हते, पण थोडंफार ओळख व्हायला लागली होती, तर मला कळलं होतं. तर काय? मग थोडंसं स्पष्टपण आहे. मग आपण थोडं एक पाऊल पाठी बघून हे करून ॲडजस्ट करून मग ते हे करून द्यायचं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर मी माझ्या सासूबाईंचीच मागेन, न कळत कधी त्यांना दुखवलं असेल तर. आहे प्रत्येक घरामध्ये, आणि हे असं प्रत्येक घरामध्ये कायम राहो, आणि घराचा उंबरठा ओलांडून आलेली प्रत्येक माऊली आनंदी आणि सुखात राहो, हीच तर प्रार्थना. या आनंद यात्रेमध्ये आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा आधी कुठलीही, कारण अर्ध्या चिठ्ठ्या सासूबाई लिहिलेल्या आहेत, अर्ध्या चिठ्ठ्या सूनबाई लिहिलेल्या आहेत. द्या. सासूबाई, आज पैठणी कुणाला मिळावी असं तुम्हाला वाटतं? पैठणी नेसायचे दिवस माझ्या सुनेच्या आहेत, तिलाच मिळाली असं तुमची इच्छा हो आहे? हो. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना मिळालं तरी मलाच मिळणार आहे. बरी ऍडजस्टमेंट करूनच येतात इकडे. तुम्हाला नाही, त्यांना नाही विचारतो, मिळालं. या दोघींपैकी एकीचंच नाव घ्यायचं आता, कोणाचं घ्या? आईला मिळेल तरी इकडे नाही, ते झालं, हे उद्यापासूनच आहे. आत्ता कुणाला मिळाली पाहिजे, या दोघींपैकी एकच नाव घ्यायचं असेल तर कोणाचं घ्या? तृप्ती मिळेल बरोबर. अच्छा, सुनबाईंनाच मिळाली पाहिजे. यांच्या मनात एक आणि ओठावर एक आहे का? आता बघूया, कारण चिठ्ठी काढलेली आहे. अभिनंदन सुनबाई. सासूबाईंची पण विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की माझ्या सुनेलाच मिळाली पाहिजे, आणि मिस्टर तर वाटच बघतायत कधी माझ्या बायकोला पैठणी मिळते. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आई, तुम्हाला चांदीची ही अन्नपूर्णा मिळाली, अभिनंदन. झी मराठीकडून हा गणपती बाप्पा, आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी, अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय.